महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। कायद्याचं रक्षणकर्त्याने केला पत्नीवर गोळीबार, पत्नीचा मृत्यू, मुलगा मेहुणा व सासू गंभीर जखमी, पिस्तूलने केला गोळीबार, कौटुंबिक वादातून घडली घटना। हिंगोलीमध्ये कायद्याचं रक्षण करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीवर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे। या गोळीबारात पत्नीचा मृत्यू झाला आहे, तर लहान मुलगा सासू मेहुणा गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे। जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली शहरातील प्रगतीनगर भागात ही घटना घडली आहे। या भागात राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या पिस्तुलीतून आपल्या पत्नीवर गोळीबार केला। यामध्ये पत्नी ठार झाली आहे। ही घटना कौटुंबिक वादातून घडली असल्याची माहिती पुढे येत आहे। या घटनेमध्ये मुलगा मेहुणा गंभीर जखमी असून तर सासू देखील गंभीर जखमी आहे। दोघांनीही हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते व पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले। घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेची टीम दाखल झाली। आरोपी विलास बैराम मोकळे याने गोळीबार करून तेथून पळ काढला, परंतु पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला बासंबा परिसरातच ताब्यात घेतले। पोलीस कर्मचाऱ्याने परिवारातच गोळीबार करून पत्नीचा खून केला व परिवारास जखमी केले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी आरोही जाधव। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।